नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर मिथुन राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, कारण मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा हा संपूर्ण महिना प्रचंड धावपळीचा, बौद्धिक क्षमतेचा कस लावणारा आणि अनेक नवीन दालने उघडून देणारा ठरणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात जो गोंधळ, निर्णयांमध्ये द्विधा मनस्थिती किंवा कामात विनाकारण होणारा विलंब तुम्हाला जाणवत होता, त्या सर्व त्रासातून आता तुमची सुटका होणार आहे. कारण हा महिना तुमच्या सोबत काही शुभ घटना आणि महत्त्वपूर्ण घटना घडवून आणणार आहे. यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. त्याआधी जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी, व्यवसायाबद्दल, नातेसंबंधांबद्दल, आरोग्याबद्दल, पैशाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, आरोग्याच्या समस्या असतील, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल किंवा जीवनात खूप साऱ्या अडचणी असतील, बाधा असेल, काय करावं हे कळत नसेल, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असे असंख्य प्रश्न असतील तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका सविस्तर बघू, तिचा अभ्यास करू आणि काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, कोणती बाधा आहे ते तुम्हाला सांगू. त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा देऊ. चांगला काळ तुमचा कधी सुरू होईल, हे सगळं कधी संपेल, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायला विसरू नका. मित्रांनो, सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच कार्यक्षेत्र आणि नोकरीच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. मिथुन राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे संवाद कौशल्य आणि हजरजबाबीपणा. आणि याच गुणांच्या जोरावर तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सर्वांची मने जिंकून घेता. जर तुम्ही पदोन्नती, पगारवाढ किंवा प्रोजेक्ट लीड करण्याची जबाबदारी मिळण्याची वाट पाहत असाल तर महिन्याच्या पहिल्या 15 दिवसातच तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. विशेषतः माहिती तंत्रज्ञान, मीडिया, जनसंपर्क, मार्केटिंग, शिक्षण, सल्लागार आणि लेखन क्षेत्राशी संबंधित जे लोक आहेत मिथुन राशीचे, त्यांच्यासाठी हा काळ भरभराटीचा असेल. परदेशात जाऊन काम करण्याच्या किंवा मोठ्या नामांकित कंपनीत बदल करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना या महिन्यात मनासारख्या ऑफर्स येण्याची दाट शक्यता आहे. फक्त एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये हात घालून स्वतःवरचा ताण वाढवून घेऊ नका. व्यापार आणि उद्योगाच्या क्षेत्रात सप्टेंबर महिना नवनवीन योजना आणि विस्ताराची दिशा घेऊन येत आहे. ज्या मिथुन राशीच्या व्यक्तींचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना या महिन्यात नवीन व्यावसायिक भागीदार आणि मोठे ग्राहक मिळण्याचे प्रबळ योग आहेत. बाजारपेठेत तुमची पत सुधारेल आणि जुनी रखडलेली देणी हळूहळू वसूल व्हायला सुरुवात होईल. जर तुमचा व्यवसाय ऑनलाईन ट्रेडिंग, डिजिटल सेवा, आयात निर्यात, कमिशन किंवा वाहतुकीशी संबंधित असेल तर या महिन्यात नफ्याचा आलेख वेगाने वर चढताना तुम्हाला दिसेल. मात्र कोणतीही मोठी डील किंवा व्यावसायिक करार करताना कागदपत्रे स्वतः नीट वाचून घ्या आणि केवळ तोंडी आश्वासनावर मोठा माल किंवा भांडवलात अडकू नका. आर्थिक दृष्टातून विचार केला तर सप्टेंबर महिना मिथुन राशीला एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळवून देणारा ठरेल. तुमच्या मुख्य उत्पन्नासोबतच साईड बिझनेस, फ्रीलान्स कामे किंवा कमिशनच्या माध्यमातून अनपेक्षित धनलाभ तुम्हाला होण्याचे संकेत आहेत. पूर्वी केलेल्या हुशार गुंतवणुकीतून अचानक तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट्स, मोबाईल, लॅपटॉप, प्रवास किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काही प्रमाणात खर्च वाढेल. मात्र हा खर्च तुमच्या बजेटमध्ये राहील. जर तुम्ही वाहन किंवा घराच्या खरेदीसाठी प्रयत्न करत असाल तर महिन्याच्या उत्तरार्धात त्या दिशेने महत्त्वाची आर्थिक तरतूद होऊ शकते. कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल. पती-पत्नीमधील जुने गैरसमज संवादाच्या माध्यमातून अत्यंत सहजतेने मिटतील आणि नात्यात परस्पर विश्वास वाढेल. मुलांच्या शिक्षणाविषयी किंवा त्यांच्या करिअरविषयी एखादी चांगली बातमी कानावर पडेल, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत लहान मोठ्या सहलीचे किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याचे योग जुळून येतील. प्रेमसंबंधात असणाऱ्या लोकांसाठी हा महिना आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आणि नात्यात अधिक घट्ट करण्यासाठी अतिशय सुंदर ठरणार आहे. एकमेकांशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा आणि तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नात्यात संशय निर्माण होऊ देऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने विचार करता मिथुन राशीच्या जातकांनी या महिन्यात मानसिक शांतता आणि पुरेशी झोप यावर भर देणं गरजेचं आहे. जास्त विचार करण्याच्या आणि सतत कामात मग्न राहण्याच्या सवयीमुळे डोकेदुखी, डोळ्याचा ताण किंवा निद्रानाशाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. बदलत्या ऋतूमुळे घशाचे विकार, ॲलर्जी किंवा कफ यासारख्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रोजच्या आहारात कोमट पाणी, ताजी फळं आणि सात्विक अन्नाचा समावेश करा. कामाच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढून प्राणायाम, ध्यानधारणा करणं अत्यंत गुणकारी ठरेल. सप्टेंबर महिन्यातील शुभ आणि फलदायी दिवसाचा विचार केला तर 3 तारीख, 7, 11, 13, 21, 25 आणि 29 सप्टेंबर हे दिवस तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरतील. या तारखांना नवीन कामाची सुरुवात करा, मुलाखती द्या, करार करा, महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करा. परंतु 5, 13, 19 आणि 27 सप्टेंबर या दिवसांमध्ये थोडे सावध राहा. हे तुमच्यासाठी अशुभ दिवस ठरू शकतात. सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी तुम्ही 21 दुर्वांची जुडी
बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाला अर्पण करा, अथर्व शीर्षाचे पठण करा, याने तुम्हाला लाभ होईल. हे होते मिथुन राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी, तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी, तुमची पत्रिका दाखवण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.